विंचूरमध्ये ड्रग्ज माफियावर पोलिसांचा कडक वज्राघात पडलाय. विंचूरला दिवसरात्र सुरू असलेला ड्रग्जचा मृत्यूअड्डा पोलिसांनी जमीनदोस्त केलाय. तब्बल 50 लाखांहून अधिक किमतीच्या एमडी ड्रग्जसह 2 आरोपी गजाआड करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांची इतिहास घडवणारी कारवाई झालीय. निफाड तालुक्यात तरुणाईला पोखरणाऱ्या मृत्यूच्या दारात लोटणाऱ्या अंमली पदार्थांच्या टोळ्यांवर पोलिसांनी थेट छातीवर घाव घातलाय. विंचूर औद्योगिक वसाहत आणि इस्लामपुरा परिसरात गुप्तपणे सुरू असलेला एमडी ड्रग्जचा काळा बाजार क्षणात उद्ध्वस्त करण्यात आलाय. 701 ग्रॅम एमडी ड्रग्ज, त्याची किंमत 49 लाखांहून अधिक किमतीचा घातक साठा, दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम, एकूण 50 लाखांपेक्षा जास्तचा मुद्देमाल कारवाईत पोलिसांच्या ताब्यात. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील आणि लासलगाव सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांची कडक कारवाई. पोलिसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की निफाड तालुक्यात ड्रग्जला व माफियांना कसलीही माफी नाही. निफाड ड्रग्जमुक्त दिशेने नाशिक ग्रामीण पोलिसांचं हे निर्णायक पाऊल आणि माफियांना हादरवणारा वज्राघात आहे. गोरख सोनवणे, ब्युरो रिपोर्ट, निफाड. दिनांक 20 जानेवारी रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विंचूर या ठिकाणी एक व्यक्ती हा NDPS अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे या संदर्भातली माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं. त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खालिद मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः 315 ग्रॅम MD हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं. त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असता त्यामध्ये 386 ग्रॅम MD हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं. साधारणतः टोटल 701 ग्रॅम MD पावडर तिथे मिळालेली आहे. वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये साधारणतः 50 लाख रुपये किमतीचा हा MD पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे. पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत. झिरो टॉलरन्स NDPS या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे. NDPSच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले या बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे. वेगवेगळी पथकं निर्माण करण्यात येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे. या कारवाईमुळे निश्चितपणे NDPSचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल, बळ मिळेल. थँक्यू.